सरनाईक चौथ्या टर्ममध्ये आहेत, त्यांना मंत्रिपद खरं मागच्या टर्मलाच मिळायला हवं होतं, ते ह्या टर्मला मिळालं. मंत्रिपद मिळालं तर जे मंत्रिपद मिळालं त्यापेक्षा आणखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळायला हवं होतं, अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते. तुम्हाला असं वाटतं की जे मिळालं न्याय मिळाला तुम्हाला? मी असं सांगतो, भले जेव्हा मिळालं ना, मला तिसरी टर्म किंवा दुसरी टर्म वगैरे नाही, काही काही लोकांना तर पहिल्या टर्ममध्ये सुद्धा मिळत असतात. बघा, तुमच्या नशिबामध्ये जेव्हा असतं ना तेव्हा कुणी ते घालू शकत नाही आणि तो कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. मला हवं ते खातं, माझं आवडतं खातं आणि माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद राजकीय हे मला आता मिळालेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन मी काही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. मी कुठेतरी समाधान मानणारा कार्यकर्ता आहे की नाही, कुठेतरी आता आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, पदाला ही तुम्ही जर आजच ते थांबवलं नाही तर त्याला लिमिट्स नसतं. तुम्ही कितीही पुढे जा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुढे पुढे घेत असलात तर तुम्हाला असं वाटतं की नाही, अजून याच्या पुढे जावं, अजून याच्या पुढे जावं, ते संपत नसतं. पण तुम्ही स्वतःच्या मानसिकतेचा विचार करा, स्वतःच्या मनाला विचारा आणि स्वतःच्या मनाला विचारून तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही, तुम्ही आता थांबायचं आहे. ह्याच्यानंतर तुम्ही काही जास्त अपेक्षा करू नका. आता दुसऱ्यांना सुद्धा ती पदं काय हवे ते भूषवू द्या. त्यामुळे मी समाधानी माणूस आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद मला दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे एस टी महामंडळाचं, RTO तर ही नंतरची गोष्ट, पण गोर गरीब बिचारे 83,000 जे आमचे कामगार आहे, कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना चालवणारा परिवहनचा मंत्री म्हणून जी मला आज मान्यता मिळते आणि लोक ज्या पद्धतीनं कामगार माझ्यावर खुश आहे, माझ्या कार्यपद्धतीवर खुश आहेत. ठीक आहे, आता खुश आहेत, भविष्यामध्ये खुश राहावे अशी माझी मानसिकता आहे. मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचा माझा विचार आहे. मी नेहमी म्हणत असतो की मला एस टी महामंडळ खूप पुढे न्यायचं आहे, परंतु पुढे नेत असताना माझ्या 83,000 कर्मचाऱ्यांना घेऊन मला प्रवाशांना सुविधा द्यायचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.